तुमच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आठवून बघा की जेव्हा तुम्हाला प्रचंड राग आला होता. आणि आठवून बघा की तुमचं ब्रीदिंग कसं झालं होतं. जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा ब्रीदिंग एकदम एकदम हायपर होतं, आपण जोरजोरात श्वास घेतो. जेव्हा आपल्याला स्ट्रेस होतो किंवा एन्झायटी होते तेव्हा सुद्धा एकदम वरवरचा श्वास घेतला जातो. पण आपण जेव्हा शांत, आनंदी, समाधानी असतो तेव्हा एकदम खोलवर श्वास घेतला जातो. एखादा असा प्रसंग आहे की टेन्शन आलंय खूप, तेव्हा तुमच्याही नकळत तुम्ही थांबून असा दीर्घ श्वास घेऊन शांत व्हायचा प्रयत्न करता. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच एक्सपिरियन्समध्ये हे खरं आहे की मूड आणि ब्रेथ किंवा मन आणि श्वास यांचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. आज रिसर्च सांगतो की आपल्या मेंदूमध्ये पॉन्स, मेड्युला ऑब्लॉंगेटा असे काही ऑर्गन्स आहेत आणि त्यामध्ये काही न्यूरल सर्किट्स आहेत की जे आपल्याला जाणीवपूर्वक श्वास घ्यायला सुद्धा परवानगी देतात. आपल्याला वाटतं श्वास आपोआप होणारी गोष्ट आहे, पण असं नाहीये. श्वास आपण जाणीवपूर्वक पण घेऊ शकतो, ते त्या सर्किट्समुळे, आणि त्यांचा डायरेक्ट आपल्या इमोशनल सिस्टमवर परिणाम होतो. भारतामध्ये वर्षानुवर्ष प्राणायाम प्रॅक्टिस केला जातो. तर भारतामध्ये अतिशय मनाचा खोलवर अभ्यास करून एक सिस्टम तयार केली गेली, ज्यामुळे आपण श्वासावर काम करून आपलं मन पूर्ण शांतही करू शकतो.